आलोय सटाण्यावरून एक आपत्ती व्यवस्थापन कायदा 2006च्या अंतर्गत ही एलपीजी गॅस सुरक्षेविषयी माहिती आपल्याला दिली जाते. म्हणजे काय बघा, रोजच्या वापरात या पितळी नॉब पासून बर्नर पर्यंत जे 5 प्रकारचे लिकेजेस होतात आणि त्या लिकेजेस मुळे ज्या दुर्घटना घडतात याच्याविषयी आपण काय काळजी घेतली पाहिजे, किंवा विज्ञान आज प्रत्येक गोष्टीत प्रगती करते, बरोबर ना, की त्याच्या आधारे आपण त्या भविष्यात आपल्या घरात कशा टाळू शकतो याच्याविषयी माहिती एक 10-15 मिनिटांसाठी विनंती करेल मोबाईल सायलेंट ठेवा, जेणेकरून माझी माहिती 100% तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि फ्युचर मध्ये ह्या टाकीपासून या सिलेंडर पासून आपल्या घरात कुठलीही दुर्घटना होणार नाही याची मी आजच तुम्हाला गॅरंटी देऊन जातोय. बरोबर, त्याआधी सर एक प्रश्न विचारू इच्छितो की हे सिलेंडर हे कनेक्शन अंदाजे आपण किती वर्षापासून वापरतोय घरात? 20-25-30 वर्ष झाली, बरोबर आहे ना सर? मग या 20-25-30 वर्षात आपण वापराव्यतिरिक्त याच्याबद्दल काय काय माहिती करून घेतलं? काहीच नाही. जसं जग वापरतोय तसंच आपण पण वापरतोय, बरोबर आहे ना, की सिलेंडर संपला परत नवीन भरून आणायचा, जोडायचा आणि वापरायचा, बरोबर, एवढंच माहिती आहे. बघा, गव्हर्नमेंटच्या 3 टाक्या आहे, भारत, इंडियन आणि HP. या तिघांपैकीच आपल्याकडे कुठलं ना कुठलं कनेक्शन आहे, बरोबर ना. आता या टाक्यांना येऊन 40 वर्ष झाले. आपण साधा विचार केलाय का गेल्या 40 वर्षात ह्या टाकीला लालच रंग दिलाय? सफेद, निळा, पिवळा कुठलाही देऊ शकत होते ना, लालच का बरं दिलाय? अति ज्वलनशील आहे किंवा डेंजर आहे, धोक्याचं प्रतीक आहे, म्हणून या सिलेंडरला काय दिलाय? लाल रंग दिलेला आहे, बरोबर आहे ना. आता बघा, मग हा लाल रंगाचा सिलेंडर आहे, मग गव्हर्नमेंटने दिलाय आणि गव्हर्नमेंटचे वाहन आहे, रेल्वे, बस आहे, विमान आहे, जहाज आहे, बरोबर आहे ना. रेल्वे किंवा विमानात किंवा बस मध्ये याला ने-आण करायला परमिशन आहे का? किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण याला घेऊन जाऊ शकतो का? दिला गव्हर्नमेंटने. वाहन पण गव्हर्नमेंटचे, पण गव्हर्नमेंट विश्वास ठेवतं का याच्यावर? नाही. आपण 100% विश्वास ठेवून कुठे ठेवलाय तो? घरात नाही म्हणता येणार सर, आपल्या कुटुंबात ठेवलाय, की लहान्यांपासून वडीलधाऱ्यांपर्यंत 24 तास याच्या अवतीभोवती आपला वावर आहे. म्हणून याच्याविषयी काळजी आणि माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना. बघा, लाल रंगाचा सिलेंडर तर आहे सर, पण याच्यावर सफेद अक्षरात 2 सूचना पण दिल्या आहेत. मॅडम कधी वाचलंय का? किंवा सर घरच्या महिलांनी वाचल्या असतील का? वाचल्या नाही म्हणजे पालन करणं लांबचीच गोष्ट आहे, बरोबर आहे ना. त्याच्यावर पहिली सूचना आहे बघा, उपयोग न होणे पर रेग्युलेटर का बटन बंद करे. म्हणजे जेव्हा कधी तुमचं काम होईल, सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, वेळोवेळी रेग्युलेटरचं बटन बंद करणं गरजेचं आहे. ते का बंद करणं गरजेचं आहे? जर बटन ऑन आहे तर तुमचा सप्लाय बर्नर पर्यंत ऑन असणार आहे, बरोबर आहे ना. कुठेही काही लिकेज झालं आणि त्याच्या संपर्कात थोडा जरी स्पार्क आला तर काय होणार आहे? 100% स्फोट किंवा दुर्घटना ही घडून येणार आहे. आता बघा सर, स्पार्क येण्याची सुद्धा कारण आहे. आपण किचन मध्ये फ्रीज आणून ठेवलेला आहे, तो ऑटोमॅटिक चालू बंद होतो. देवाऱ्यात आपली 24 तास दिवाबत्ती चालू असते, आपण इलेक्ट्रिसिटीचे बटन ऑपरेट करत असतो, बरोबर आहे ना. ते चालू बंद करताना सुद्धा त्याच्यात स्पार्क होतो आणि तो स्पार्क सुद्धा या टाकीला पुरेसा आहे. म्हणून वेळोवेळी रेग्युलेटरचं बटन बंद करणं गरजेचं आहे. त्याच्यावर दुसरी सूचना आहे बघा, डिलिव्हरी लेते समय सील और वजन की जांच करें. म्हणजे जेव्हा तुम्ही टाकी ताब्यात घ्याल तेव्हा वजन चेक करून घेणं गरजेचं आहे आणि सील पॅक आहे का नाही चेक करून घेणं गरजेचं आहे. आता इथं बसल्यापैकी गेल्या 20-25 वर्षापासून कोण टाकी वजन करून घेते? 2दा केली होती सरांनी, वजन करून देत नाही. चेक करतो, वजन करून घेतो, सील पॅक चेक करतो, बरोबर. आता बघा सर, आपण दुकानात गेलो, 10 रुपयाची वस्तू घेतली, दुकानदाराने 5 ग्रॅम कमी दिली, तुम्ही घेणार का? का बरं? तो तुमच्या डोळ्यासमोर मोजणार आहे म्हणून ना. ही टाकी आपल्या डोळ्यासमोर भरली जाते का? ही जिल्ह्याच्या बाहेरून भरून येते, म्हणून आपल्याला ताब्यात घेताना तिला वजन करून घ्यायचंय, कारण आपण गेला 800 ते 1100 रुपये मोजतोय, बरोबर आहे ना. आता वजन कसं करून घ्यायचंय बघा, इथं तुमच्या टाकीवर निळा पिवळा पट्टा आहे, त्याच्यात वेगळे वेगळे वजन दिलेली आहे, 14, 15, 16 पॉईंट काहीतरी. सांगता येईल काय कसलं वजन आहे? रिकाम्या टाकीचं वजन आहे, बरोबर. हिच्यात काही तेवढा गॅस भरला जात नाही. तुमचं भारत, इंडियन, HP कुठलंही कनेक्शन असेल त्याच्यात 14 किलो आणि 200 ग्रॅम गॅस भरला जातो. 14 किलो 200 ग्रॅम आणि रिकाम्या टाकीचं वजन जे तुमचं ग्रॉस वेट येईल तेवढी तुमची टाकी भरली पाहिजे. आता तुम्ही म्हटले वजन कुठं करून घ्यायचं? पूर्वी आपण गोडाऊनला जायचो, टाकी आपल्याला वजन करून देत होते. आता काय होतं, फोन करतात, गाडी कुठे येते? आपल्या दारात, बरोबर आहे. त्यांना देण्यापेक्षा सर आपल्याला पण घेण्याची जास्त गैर राहते, म्हणून आपण वजन करून मागत नाही. तुम्ही जर वजन करून मागितलं तर प्रत्येक गाडीत, प्रत्येक डिलिव्हरी बॉयकडे हँगिंगचा काटा असतो, तो तुम्हाला वजन करून दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. आणि इथं बसल्यापैकी एकानेच मागितलं तर तो पुढच्या वेळी त्याला टाकी द्यायलाच जाणार नाही. आपण सगळ्यांनी मागितलं म्हणजे त्यांनाही सवय होईल, कारण या सूचना गव्हर्नमेंटने आपल्यालाही दिल्या आहेत, तशा एजन्सीवाल्यांसाठी पण दिलेल्या आहेत. म्हणून वजन चेक करून घेणं
गरजेचं आहे. तशी प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी, तशी तुमच्या टाकीला पण एक्सपायरी आहे, ते पण चेक करून घेणं गरजेचं आहे. बघा इथं लिहिलंय C29. आता 12 महिन्याचे ABCD 3-3 महिन्याप्रमाणे 4 कोड करायचे. इथं लिहिलंय C29 म्हणजे सप्टेंबर 2029 ला हा सिलेंडर एक्सपायर होणार आहे. ते पण चेक करून घेणं गरजेचं आहे. ते का चेक करून घेणं गरजेचं आहे? जर एक्सपायर टाकीपासून स्फोट दुर्घटना झाली तर त्याला पुरेपूर आपण स्वतः जबाबदार असू, ना की गव्हर्नमेंट किंवा एजन्सी. म्हणून ते चेक करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. आता सील पॅक सिलेंडर, सर तुम्ही म्हटले आम्ही सील चेक करून घेतो. तुम्ही सील कशा पद्धतीने, किंवा आपण कशाला सील पॅक टाकी म्हणतो? ही कॅप लावली, याच्यावर निळ्या पिवळ्या रंगाचा पेपर लावलेला, आपण बोलतो याला सील. बरोबर आहे ना? बघा ही कॅप काढताना आपणच पेपरासकट काढून घेतो, कधी कधी नाशीच लावून देतो. तुम्ही याला सील बोलणार आहे का? याला सील बोललंच जात नाही. ट्रॅव्हलिंग मध्ये ह्या पितळी नॉब मध्ये धूळ माती केर कचरा जाऊ नये, आपलं रेग्युलेटर बसवायला अडचण निर्माण होऊ नये म्हणून दिलेली आहे फक्त डस्ट कॅप आणि डस्ट पेपर आहे. सील पॅक सिलेंडर कशाला म्हणायचं? हा पितळी नॉब आहे, याच्यात काळ्या रंगाचा रबरी वायसर आहे, मध्ये एक छोटासा पितळी पॉइंट आहे, जो आपण रेग्युलेटर चालू बंद करताना खालीवर प्रेस होत असतो. बरोबर. तो घरगुती उपायानुसार कसा चेक करायचा आहे की ह्या पितळी नॉब मध्ये एक 2-4 थेंब पाणी टाकून बघायचंय. इथून बबल्स किंवा बुडबुडे आले तर समजून घ्यायचे आपला सिलेंडर लिकेज आहे. बबल्स बुडबुडे नाही आले तर आपला सिलेंडर हा सील पॅक आहे. जशी आपली बाईक जर पंक्चर झाली सर, आपण ती तशी चालवतो का? आता इथून बबल्स येत आहे, हा सिलेंडर आमचा लिकेज आहे. हा स्पेशली आम्ही लिकेज दाखवण्यासाठी बरोबर ठेवले, तुम्ही चेक करून घेऊ शकता. इथून कशा पद्धतीने पंक्चर सारखे बबल्स येत आहे. बरोबर. पंक्चर बाईक आपण चालवलीत का होणार आहे? पंक्चर मोठा होणार आहे किंवा आपला अपघात होणार आहे. बरोबर आहे ना? तसाच आपण लिकेज सिलेंडर जर आपण घरात ठेवला तर हा सुद्धा कालांतराने वाढू शकतो, किंवा चुकीच्या पद्धतीने रेग्युलेटर बसला तर मोठा स्फोट किंवा अपघात हा घडून आणणार आहे. बरोबर आहे ना? एक त्याचा फक्त एक तुम्हाला अंदाज दाखवतो मी की हा 650 PSI चा प्रेशर आहे. म्हणजे एवढ्या प्रेशरने याच्यात गॅस भरला गेला आहे आणि सेम प्रेशरने रेग्युलेटर काय करतो, त्याला बर्नर पर्यंत सप्लाय करतो. मग याच्या संपर्कात जर स्पार्क आला तर काय होणार आहे? 100% स्फोट दुर्घटना ही घडून येणार आहे. म्हणून कधी सिलेंडर ताब्यात घेताना चेक करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. हे झालं तुमचं पहिलं लिकेज. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे गेल्या 20-25 वर्षात हा रेग्युलेटर किती वेळा चेंज केला तुम्ही? बरोबर आहे सर. तर आपलीच नाही, पूर्ण भारताची अशी मानसिकता आहे ना, आपण एखादी वस्तू घेतली ती जोपर्यंत तुटत नाही, बुडत नाही, फुटत नाही तोपर्यंत आपण तिला बदलणार नाही. पण याच्या बाबतीत तसं नाही करायचंय. हा खराब असो किंवा नसो, तुम्हाला प्रत्येक 5 वर्षात याला बदली करून घेणं गरजेचं आहे. का बदली करून घेणं गरजेचं आहे? मॅडम सकाळी उठल्यावर आपण बटन ऑन करतो, रात्री झोपताना बंद करतो. दिवसाला किमान 2दा धरू, महिन्याला 60 वेळा, वर्षाला 700 ते 1000 वेळा आपण या बटनाला ऑपरेट करतोय. प्रत्येक गोष्टीला सर झीज आहे, याला नसेल का? आपण खराब होतो. मग बघा कधी कधी आपलं बटन बंद असतं आणि घरच्या महिला म्हणतात गॅसचा वास येतोय. आता बटन बंद असल्यावर वास काय येतोय? की आपला रेग्युलेटर खराब झालेला आहे. म्हणून याला बदली करून घेणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं कारण, या टाकीवर, या रेग्युलेटरवर गव्हर्नमेंटचा काही लाखाचा इन्शुरन्स आहे. माहिती आहे का? नाही. आपण सर दुर्घटना रोज ऐकतोय टीव्हीला, मोबाईलला. भारतात या टाकीमुळे रोज 3 ते 5 दुर्घटना होतात. पण आजवर इन्शुरन्स कोणाला दिला गेला असं कोणी ऐकलंय इथं, किंवा कोणी न्यूज पाहिली का? आपण त्या नियमात बसत नाही म्हणून आजवर तो कोणाला दिला गेला नाहीये. म्हणून याला वेळेत बदली करून घेणं गरजेचं नाही. त्यांना कसं कळतंय की जसं तुमच्या गाडीला चेसे नंबर आहे तसं तुमच्या रेग्युलेटरला पण आहे, आणि तो तुमच्या उपभोक्ता क्रमांकाला लिंक केलेला आहे. म्हणून त्यांना कळतंय की तुम्ही वेळेत हा चेंज केलाय की नाही केलाय. बरोबर. आता बघा सर, आपण कनेक्शन घेतलं तेव्हा असे हिरव्या रंगाचे पाईप होते. आता दिसताय का कोणाकडे? का हे असुरक्षित होते, हे गव्हर्नमेंटने बंद केले. याला मुडपलं तरी तडे चिरे जायचे, उंदरं वगैरे सहज कुरतडत होती. सगळ्यात जास्त दुर्घटना या पाईपामुळे झाल्या. म्हणून तो बंद झालाय आता. आता तुमच्या माझ्या घरात ऑरेंज कलरचा तारेची डबल कोटिंगची जाळी असलेला पाईप आहे, त्याला बोललं जातं सुरक्षा पाईप. बरोबर ना? तो सुरक्षा पाईप आपल्या शेगडीला या ठिकाणी असा बसवला गेलाय. मग आता आपण म्हणू शकतो का की आपलं पूर्ण कुटुंब सुरक्षित झालं, किंवा महाराष्ट्र, भारत आजही दुर्घटना थांबल्या आहेत या टाकीमुळे? नाही. त्याची पण एक लाईफ आहे, त्याला पण वेळेत बदली करून घेणं गरजेचं आहे. बघा आपल्या पाईपावरच दिलंय चेंज बिफोर महिना आणि वर्ष दिलेलं आहे, त्याच्या आत त्याला बदली करून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण की मॅडम बघा, या शेगडीवर तेलकट डाग वगैरे पडले तर तुम्ही कशा पद्धतीने साफ करतात? किंवा सर आपल्या घरी कशा पद्धतीने साफ करतात? घासणीने. बरोबर. जास्त तेलकट असले मग साबण, निरमा, लिक्विड, जेल, भीम, एक्सपर्ट लावून, जशी लहान बाळाला आंघोळ आहे ना सर, प्रत्येक घरात शेगडीला सुद्धा एका टायमिंगची आंघोळ आहे. बरोबर आहे ना? मग ते साबणाचं पाणी एकाच ठिकाणी पडणार आहे का? ते शेगडीवर पसरतंय, बर्नरवर जातंय, बटनावर येतंय, पाईपावर येतंय. तर वारंवार तारेचा आणि साबणाच्या पाण्याचा संपर्क आल्यावर काय होणार आहे?
तार गंजते तांबरते. आता बघा आपल्याला पूर्ण पाईप नवा दिसतोय, इथं 2 बोट फुगे झालेला राहील, इथं कोणाची क्लिप लावलेली कोणाची गट्टेप मारलेले, वेळेत पाईप पण चेंज करत नाही. मग चालू जर असा पाईप सटकला तर काय होणार आहे? मोठी स्फोट किंवा दुर्घटना घडून येणार आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून याला सुद्धा वेळेत बदली करून घेणं गरजेचं आहे. आता बघा कधी कधी आपल्याला हे बटन फिरवायला जड जातं, रड जातं, बरोबर ना? आणि आपला बर्नर कमी पेटतो, निळा पेटतो, जांभळा पेटतो. बटन कमी करायला गेलं तर डायरेक्ट गॅस काय होतो? विझून जातो, बरोबर आहे ना? मग अशा वेळेस घरच्या महिला विचार करतात का? नाही, त्या अंगातली पूर्ण ताकद लावून बटन फिरवायचा प्रयत्न करतात. तसं नाही फिरलं तर सांची पकडणे सुद्धा बटन फिरवायचा प्रयत्न करतात. आता मी दाखवलेल्या प्रेशरने जर बटन तुटून हातात आलं तर काय होणार आहे? जी महिला किंवा जी मुलगी बर्नर समोर उभी आहे, तो प्रेशर कुठे जाणार आहे? बर्नर कडे फ्लो न होता तो बटनाद्वारे त्यांच्या अंगावर येणार आहे. त्यांच्या अंगात ऑलरेडी सिल्की साडी किंवा सिल्की ड्रेस असतो, तो बडका अंगाला काय होतो? चिपकला जातो, बरोबर आहे ना? आता मला सांगा, एकदा जर स्किन भाजली, आता बर्नच्या पेशंटचा अनुभव माझ्यापेक्षा आपल्याला जास्त असेल, आपण त्या क्षेत्रातले, बरोबर आहे का नाही? तर आपण लाखो रुपये नंतर खर्च करून स्किन पूर्ववत करू शकतो का? 2 रुपयाचा स्टोचा पिन घरात ठेवायचा आहे, ब्लॉकेज कुठं होतं? या नोझल मध्ये. 2 महिन्यात याला साफ करून घेणं, इथं सुई टोका एवढं छिद्र आहे, याला साफ करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं की तुमचा सगळा फ्लो प्रेशर कुठे जाणार आहे? बर्नर कडे. बटनही सैल जाणार आहे, कमी पेटणारा बर्नर पण आपला व्यवस्थित पेटणार आहे, बरोबर आहे ना? हे 4 जे मी तुम्हाला लिकेजेस सांगितले, हे वारंवार घडत नाही, हे कधीतरी घडणार आहे, 2-5 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात. पण जेव्हा घडतील, ज्याच्याकडे घडतील, 100% मोठी स्फोट दुर्घटना आहे घडून आणणार आहे. पण जे 5वं लिकेज मी तुम्हाला सांगणार आहे, हे प्रत्येकाच्या घरात सर रोज घडतंय, तरी आपण त्याच्याविषयी काळजी घेत नाही, दुर्लक्ष करतोय. ते कुठलं? मॅडम, सकाळी सकाळी या शेगडीवर काय ठेवल्याने आपल्या दिवसाची सुरुवात होते? चहा किंवा दूध ठेवल्याने, बरोबर ना? आता चहा दूध उकळेस तोपर्यंत मॅडम आपण शेगडी जवळच थांबतो का? सर, थांबतात घरच्या महिला? नाही, गॅस कमी करून लगेच दुसऱ्या कामात, सकाळ सकाळी कामाची गडबड असते, दुसऱ्या कामात व्यस्त होता, बरोबर आहे ना? लक्ष राहत नाही. मग चहा दूध होतं जाऊन काय होतं? बर्नर किंवा आपला किचन कट्टा कुठे आहे? कुठेतरी खिडकी जवळ आहे, दरवाजा जवळ आहे, हवेने पण काय होतं? एखाद्या वेळेस बर्नर विजून जातो. 1-2 मिनिटात लक्षात येतं, आपण येऊन धावपळ करत लाईटर डायरेक्ट मारून देतो. काय होतं? जेवढा गॅस पसरलाय तेवढा भडकावून जातो, बरोबर आहे ना? मग कल्पना करा, एखाद दिवशी 15-20 मिनिटं नजर चुकीने आपला बर्नर चालू राहून गेला किंवा विजून गेला किंवा बटन ऑन राहिलं, काय होणार आहे? तुम्ही त्या वेळात जरी लायटर नाही मारलं, पण तेवढ्याच कालावधीत तुमचा फ्रीज ऑटोमॅटिक चालू बंद झाला, इलेक्ट्रिसिटीचं आपण एखादं बटन ऑपरेट करून दिलं, किंवा आपली देवाऱ्यात दिवाबत्ती चालू आहे, म्हणजे छोट्या भडक्याचं काय होईल? मोठ्या भडक्यात रूपांतर होईल आणि मोठी स्फोट दुर्घटना घरात घडून येणार आहे. म्हणून काळजी असणं सर गरजेचं आहे. आता बघा, आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेतोय, घेत नाही असं काही नाही, फक्त सिलेंडर विषयी आपण काळजी घेत नाही. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे बघा, 5-50 हजार रुपयापर्यंत. आता आपल्याला माहिती आहे, आपण त्याला पाडणार आहे का? फोडणार आहे का? नाही. पण आपण नवा घेताना त्याला काय केलं? बॅक कव्हर टाकून आणला, स्क्रीन गार्ड टाकून आणलं. का बर? की आपल्या हातातून जर नजर चुकीने पडला तर तो फुटला नाही पाहिजे. मग आज जर 1000-1100 रुपये देऊन आज एक जिवंत बॉम्ब आपण आपल्या घरात आणून ठेवलेला आहे, तर याच्याविषयी काळजी नको का? बरोबर आहे. गव्हर्नमेंटचं काय काम होतं की आपल्यापर्यंत सुविधा आणून देणं, सुरक्षा काळजी परिवाराची कोणी घेतली पाहिजे? आपण स्वतःच घेतली पाहिजे ना, बरोबर आहे. गव्हर्नमेंटने असे 2 जिवंत बॉम्ब दिलेले आपल्याला. हा एक तुमच्या समोर आहे, याच्या पेट भडक्यात कोणी आलं तर शेजारी सुद्धा वाचवायला येत नाही, कारण त्याचा ब्लास्ट व्हायचा टायमिंग फिक्स नाही, बरोबर आहे ना. तसा दुसरा एक जिवंत बॉम्ब आहे, इथं पण आहे, प्रत्येकाच्या घरी पण आहे, की त्याच्याबरोबर आपल्या जवळच्या व्यक्तीची जरी दुर्घटना झाली तर आपण सुद्धा वाचवायला जाणार नाही. आपण गेलो तर आपली पण होणार आहे, सांगता येईल का? इलेक्ट्रिसिटी, लाईट, बरोबर आहे सर. विजे बरोबर कोणाची जर दुर्घटना झाली तर आपण जाऊ का वाचवायला? काय होणार आहे? आपली पण होणार आहे. पण बघा, गेल्या 15-20 वर्षापासून इलेक्ट्रिसिटी पासून होणाऱ्या दुर्घटना बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत. का बर? आपण बंगल्यात मीटर बसवलाय, त्याच्या बाजूला आपण काय बसून ठेवलेले? एमसीबी ट्रिपर बसवलेले. ते काय काम करतात? तरी काही छोटं जरी शॉक सर्किट झालं तर ऑटोमॅटिक सप्लाय काय करतात? बंद करून देतात. म्हणजे आर्थिक हानी पण टाळतात आणि जीवित हानी पण टाळतात. मग 1100-1000 रुपये देऊन आपण जर कुटुंबात बॉम्ब ठेवतोय आणि त्याला आपण एक दिवस रिकामा ठेवत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक संपत नाही तेवढाच दुसरा शेजारी बनवून आणून ठेवतो, बरोबर आहे ना. मग याच्याविषयी काळजी, सुरक्षा म्हणून, सेफ्टी म्हणून आपल्याकडे काही आहे का? नाही यार, म्हणजे असायला पाहिजे का नको सर? 100% असायला पाहिजे ना. ज्या सूर्या कंपनीकडून आम्ही आलोय, त्या सूर्या कंपनीने एक नवीन डिव्हाइस लॉन्च केलेलं आहे. आता तुम्ही म्हणशाल ते बॅगेतून काढताय म्हणजे आले आम्हाला द्यायला किंवा विकायला, याचं विक्री वगैरे टार्गेट नाही.
हे आज ना उद्या आपल्याला कंपल्सरी होणार आहे. जसं आता तुमचे जर नातेवाईक असतील नाशिक पुणे मुंबई जिथे गॅस पाईपलाईन आले तिथं कंपल्सरी फिटिंग करून दिलेले आहे. नवीन सीएनजी गाड्यांना पण फिटिंग करून दिले. गुजरात गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलंय. आता आपल्याला पण कंपल्सरी होणार आहे. कोणाकडे आहे किंवा कोणी पाहिलंय का? पाहिलेलं आहे का मॅडम आपल्याकडे? आहे. बरं, त्याचं वर्किंग माहिती आहे तुम्हाला? आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे आहे तर ते म्हणतात की गॅस संपलं की काय ते पण कळलं आणि आपण याचं सर माहिती द्यायचं काम चालू आहे की आपल्या कुटुंबाला सुरक्षित कसं ठेवतं आणि होणाऱ्या दुर्घटना कशा पद्धतीने टाळायचं. आता बघा याला लावणं बसवणं अगदी सोपं आहे. जसं आपण रेग्युलेटर बसवतो तशी याची रिंग वरती उचलायची, याच्यावर टेकून द्यायची, रिंग उलटी प्रेस करायची. आता मी जर याचं इथे बटन ऑन केलं तर काय झालं पाहिजे? गॅस सप्लाय चालू झाला पाहिजे. जसं आपण रेग्युलेटरचं बटन ऑन करतो, रेग्युलेटर त्या प्रेशरने काय करतो? सप्लाय चालू करून देतो. आता मी याचं बटन इथं ऑन करतोय, इथं लाईटर मारतोय, पेटतंय का? नाही पेटणार. जोपर्यंत आपला रेग्युलेटर आपण हाय असा याच्यावर बसवत नाही तोपर्यंत मशीन सप्लाय चालू करणार नाही आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला फायदा आपला सिलेंडर लिकेज होता सर, पाहिला होता तुम्ही, बरोबर आहे ना? आता मी याच्यात पाणी टाकतोय परत. आता बघा सर, एक तरी बबल येतोय का वरती? म्हणजे आपला सिलेंडर कितीही मोठ्या प्रमाणात लिकेज आला, काळा रबरी वायसर खराब आला किंवा आलाच नाही तर वायसर पण भरून आणण्याचं काम करतं आणि लिकेज पण पूर्णपणे बंद करतं, बरोबर? आता मी तुम्हाला चावी टाकून दाखवला का तो प्रेशर आणि ह्या प्रेशर मध्ये काय फरक वाटला तुम्हाला? हा कमी आहे, तो जास्त होता, बरोबर आहे ना? आता बघा आपल्याच टाकीवर लिहिलंय केवळ घरेलू उपयोग केले, म्हणजे ही टाकी फक्त घरगुती वापरासाठी आहे. पण हीच टाकी आपण कुठं कुठं पाहतोय? हॉटेलवर, दहावे, लग्न, बर्थडे, जिथं 1000-2000 लोकांना स्वयंपाक होतो. एवढ्या प्रेशरची आपल्याला घरात गरज आहे का? आपल्या घरात एवढ्या लोकांना स्वयंपाक होतो का? 8-10 लोकांचा स्वयंपाक होतो. म्हणजे इथं काय केलंय की जास्तीत जास्त आपली अशी 4 बर्नरची मोठी शेगडी असू शकते, बरोबर आहे ना? तेवढा सप्लाय इथं दिलेला आहे. म्हणजे काय झालं इथे फायदा की लिकेज वाटे जो गॅस वाया जात होता त्याची पण बचत झाली. हे लिकेज होत नाही सर, त्याचे उत्तर देतो. तुमचे जे काही शंका प्रश्न असतील म्हणजे डेमो लांबायला नको माझा, बरोबर आहे ना? जर समजून घ्या लिकेज वाटे जो गॅस वाया जात होता त्याची बचत झाली आणि हेवी प्रेशरमुळे रोजच्या रोज जो आपला गॅस वाया जात होतो त्याची पण बचत. म्हणजे जी टाकी आपल्याला महिनाभर जाते ती आपल्याला 8-10 दिवस काय होणार आहे? एक्स्ट्रा जाणार आहे, बरोबर? आता रेग्युलेटर तर मी याच्यावर बसवलेला आहे, बरोबर? आता मशीनचं बटन चालू आहे, इकडे तुमचं रेग्युलेटरचं बटन चालू आहे, इकडे तुमचं शेगडीचं पण बटन चालू आहे. आता तरी पेटली पाहिजे, बरोबर आहे ना? पेटतंय का? नाही पेटणार. जोपर्यंत आपण त्याला सप्लाय चालू करायला परमिशन देत नाही किंवा ऍक्टिव्हेट करत नाही तोपर्यंत मशीन कुठल्याही पद्धतीने सप्लाय चालू करणार नाहीये. जसं आपण गाडीला चावी लावल्यावर तिला सेल किंवा किक मारावी लागते, बरोबर आहे ना? तसं आता बघा हे घड्याळ दिसतंय तुम्हाला, लाल काटा कुठे दिसतो? काळा काटा कुठे दिसतोय? रेड वर आहे, डाऊनला खाली, बरोबर आहे ना? याला 1 आणि 2दा आतमध्ये प्रेस करायचंय. काटा कुठे गेला? वरती गेला, बरोबर आहे? इकडे आपला गॅस सप्लाय चालू झालेला आहे. सर आजवर आपण टाकी वजन करून घेतली नाही, इथून पुढे वजन करून घ्यायची गरज नाही. आता आपल्याला डिव्हाइस ते पण इंडिकेट करणार आहे की तुमची टाकी किती भरून आली, किती कमी झाली आणि कधी संपणार आहे. ते कसं बघा, आता हा काळा काटा वरच्या गोल्डन पॉइंटला टेकला ग्रीन वर म्हणजे तुमची टाकी फुल भरून आलेली आहे, बरोबर? वापरानुसार सूर्य गॅस नावावर आडवा झाला म्हणजे अर्धी झालेली. रेड वर प्रवेश केला म्हणजे जशी आपली बाईक रिझर्व्हर लागते तशी टाकी आपली रिझर्व्हर लागते. खालच्या गोल्डन पॉइंटला टेकला म्हणजे आज आपली टाकी संपणार आहे. मशीन ते पण आपल्याला इंडिकेट करायचं काम करणार आहे. आता हे झालं इंडिकेट करायचं काम आणि बसवायची पद्धत. पण याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे आपल्याला? सेफ्टी, सुरक्षा महत्वाची आहे ना आज आपल्या कुटुंबाची, बरोबर आहे ना? आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की महिला शेगडी धुतात, पाईप खराब होतो, पाईप लूज होतो, बरोबर आहे ना? पाईप लूज होतो, मग या चालू जाळात जर असा आपला पाईप सटकला तर काय होणार आहे? इथे क्षणात सर इथं कनेक्ट होऊन जाणार आहे, बरोबर आहे का? आणि मोठी स्फोट दुर्घटना ही घडून येणार आहे. कारण महिला धुताना शेगडी एका जागेवर पण ठेवत नाही, इकडे सरकवतील, तिकडे सरकवतील, कंबर गुडघे तिकडेच ना चालू शेगडी खाली घेऊन स्वयंपाक करायचा प्रयत्न करतात. हा लूप झालेला पाहिजे चालू जाळात चटकू नाही शकत का? बरोबर आहे. आपण आता मी तुम्हाला विचारतो इथं बसलेले आता चालू जाळात हा पाईप काढून पाहिजे का? चालू जाळात पाईप काढणं आपल्याला शक्य नाही. म्हणजे पाईप जर आपण चालू जाळात काढला तर काय होईल? आग इथं कनेक्ट होऊन जाईल, एकदा टाकीत आग गेली तर टाकी ब्लास्ट होऊन गेली, बरोबर आहे ना? आता हसल्या पाठीमागे सुद्धा काय गांभीर्य, पण माझ्या विचारण्या पाठीमागचं काय कारण होतं? मी तुम्हाला विचारलं, तुम्ही इथं बसलेले पाईप काढू का? तुम्ही नाही म्हटले मी नाही काढणार. कारण जवळ कोण उभा आहे इथे?
नीट उभा आहे, बरोबर आहे ना. पण उद्या तुमचा पाईप तुम्हाला विचारून निघणार आहे का, किंवा होणारी दुर्घटना उद्या तुम्हाला विचारून होणार आहे का, की तुम्ही सगळेजण जा ड्युटीवर, आज मी इकडे निघणार आहे, बरोबर आहे ना. पण अशा वेळेस मशीन आपल्या कुटुंबाला सुरक्षित कसं करतं ते एकदा बघा. जर आपला चालू जा शेगडी इकडे तिकडे सरकवताना किंवा पाईप लूज होऊन जर पाईप जरी सरकला, कुठे गेला सरकारला, बटन चालू आहेत आपले, कनेक्शन क्लिअर, ऑटोमॅटिक काय केलं मशीनने, सप्लाय बंद करून दिला. म्हणजे इकडे पाईप निघतात, मशीनला कळालं की इकडे पाईप निघालाय, त्याने काय केलं, सप्लाय क्षणात डोळ्याची पापणी पडायच्या आत एवढ्या कमी वेळात काय केलं मशीनने, लगेच सप्लाय बंद करून दिला. परत एकदा बघा, नाही ते फक्त तुम्हाला डेमो दाखवतोय म्हणून ते करावं लागते, त्याची पण माहिती सांगतो मी तुम्हाला. इकडे तिकडे सरकवताना जर चालू जाळात आपला डायरेक्ट पाईप सटकला, कुठे गेला काटा, डायरेक्शनात डोळ्याची पापणी पडायच्या आत मशीनने काय केलं, सप्लाय ऑटोमॅटिक बंद करून दिला. सर फक्त मशीनचा प्रेशर दाखवतो, याच्यावर कल्पना करू शकता. हा फक्त मशीनचा प्रेशर आहे 160चा, याच्या 5 पटीने रेग्युलेटर जास्त प्रेशर देणार आहे. मग आपलं हॉल बेडरूम किचन एवढं मोठं आहे का की आपल्याला सुरक्षित ठेवेल असं, पडायला तरी चान्स देईल का. म्हणजे एवढ्या मोठ्या धोक्याला मशीनने काय केलं, आपल्याला सुरक्षित काम केलेलं आहे, बरोबर. इकडे लक्ष द्या, 2च मिनिटाचं काम राहिलेलं आहे, परत डिस्टर्ब. बघा सर, असा पाईप तुमचा निघून 1 दिवस 2 दिवस नाही, वर्षभर जरी निघून पडला आणि तुम्ही मशीनला परमिशन जरी दिली की सप्लाय चालू कर, मशीन सप्लाय चालू करणार नाही, जोपर्यंत 2 मिनिटं नळी जर बाहेर काढलेले आहेत, आता चालू केल्यावर चालू होणार नाही. तुम्ही त्याला दिवसभर परमिशन द्या, सप्लाय चालू करणार नाही. जोपर्यंत आपला पाईप इथं बसत नाही तोपर्यंत मशीन सप्लाय चालू करणार नाही. आता मी पाईप बसवला, इकडे परमिशन दिली, इकडे आपला गॅस सप्लाय चालू झाला, बरोबर. आता बघा, कधी कधी महिला स्वयंपाक करताना गॅसचा वास येतो. वास येतो म्हणजे काय झालेलं आहे, लिकेज झालेलं आहे. मग ते शोधतात का, नाही, ते जीव धोक्यात घालून फक्त म्हणतील गॅसचा वास येतोय, शोधणार नाही, त्याचा स्वयंपाक चालूच राहील. पण असं जर लिकेज झालं आणि डिव्हाइस असेल तर ते आपल्याला कसं सुरक्षित करतं, बघा काय केलं, लिकेज करतात मशीनने काय केला, सप्लाय बंद करून दिला. आणि जर त्या लिकेजने पेट जरी घेतला घरात, या लिकेजने पेट जरी घेतला, आता हे लिकेज एवढंच राहणार आहे का, जसं वाढवतो काय केलं त्याने, सप्लाय डायरेक्ट बंद करून दिला. आता लिकेज झालेलं आहे, मी त्याला परमिशन देतोय की सप्लाय चालू कर, येतोय काटावरती, नाही येणार. जोपर्यंत आपण ते लिकेज शोधत नाही आणि ते व्यवस्थित करत नाही तोपर्यंत मशीन सप्लाय चालू करणार नाहीये. मग असं लिकेज कुठेही झालं, रेग्युलेटर मध्ये झालं, पाईपात झालं, बर्नर बटन शेगडीत कुठेही झालं तरी मशीन सप्लाय चालू करणार नाही. आता मी लिकेज काढलं, परत परमिशन दिली, इकडे आपला गॅस सप्लाय चालू झालेला आहे. आता मी जे तुम्हाला म्हटलं शेवटचं लिकेज की हवेने किंवा चहा दूध उतू जाऊन आपला बर्नर काय होतो, विझून जातो, बरोबर आहे ना. अशा वेळेस रेग्युलेटर सप्लाय बंद करतो का, नाही, आहे त्याच प्रेशरने काय करतो, घरात सप्लाय चालू ठेवतो. मशीनने बंद केलाय का, नाही केलेला आहे, बरोबर ना. म्हणजे आता इथं काय होते, गॅस गळतीला सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे ना. सर ही टाकी एवढी खतरनाक आहे, ही उभी फुटली ना बिल्डिंगचे 10 माळे सुद्धा पाडू शकते, आडवी फुटली तर रेल्वेचे 7-8 डबे सुद्धा खाक करायची याच्यात ताकद आहे. एवढा खतरनाक बॉम्ब आपण आणून ठेवलाय घरात. आता बघा, पूर्वी गोबर गॅस होते, कुठं होते, घराच्या बाहेर. एखाद दुर्घटना कोणी ऐकले का इथे, नाही ऐकलेली, बरोबर ना. आता आपण याच्याविषयी काळजी घेत नाही सर. आपली येणारी पिढी घेणार आहे का, लहान लहान मुलं आज मॅगी बनवतात, दूध गरम करतात, मोबाईलच्या नादात विसरून जातात चालू आहे का बंद आहे बटन, म्हणून या दुर्घटना आज होते, बरोबर आहे ना. तर अशी दुर्घटना काय ते आळकुटीला, आळे फाट्याजवळ आळकुटीला, तर जिल्हा परिषदच्या मॅडम होत्या चांगल्या, त्यांनी दूध तापवायला ठेवलं डेली रुटीन प्रमाणे, आणि एवढ्यात फोन येऊन गेला माहेरचा का बहिणीचा आला असेल, मग तो चालला 20-25 मिनिटं, एवढे तिकडे बर्नर काय झाला, विझून गेला, बंद झाला. त्यांच्या लक्षात नाही आलं, मग वास आल्यावर कळलं की दूध ठेवलं होतं, धावपळ करत आल्या, मोबाईल टाकला तसं. आणि मॅडम हुशार होते, त्यांनी दरवाजा खिडक्या उघड्या करून दिला, बटन बंद करून दिले. पण तो याच्यात लिक्विड पेट्रोलियम आहे, हा जमिनीलगत फरशीलगत पसरतो, हवेपेक्षा जड गॅस आहे. त्यांचं लक्ष गेलं फॅनकडे, त्यांना वाटलं फॅनचं बटन दाबलं म्हणजे काय होईल, हवेने गॅस निघून जाईल. तेवढं बटनच दाबलं, त्याच्यामुळे ब्लास्ट झाला आणि 3 जण दगावले. म्हणजे विचार करा, एवढे भयानक दुर्घटना रोज घडतात. आता सर मी जर इथे लाईटर मारला तर काय होणार आहे, आपलं लाईटर 2दा पेट, 3ऱ्यांदा पेटतं तरी काय होतं, भडकावून जातो, बरोबर आहे ना. मी तर बोलतोय एवढ्या वेळात गॅस पसरलाय, इथं भडका 100% झालाच पाहिजे, बरोबर आहे ना. मारायचं का मग, तुम्ही जवळ बसलेले म्हणून विचारून घे. आता बटन चालू आहे तेव्हापासून,
आता थोडाफार भडका झाला पाहिजे ना, इथं ठीक आहे आपण थोड्या ओपन स्पेस मध्ये आहोत, पण मग भडका झालाच पाहिजे ना, वास पण येतोय यार. बरोबर आहे ना. आता मी एवढं वेळ बोलतोय, बटन चालू आहे, सप्लाय चालू आहे, क्लिअर कट. मग त्यांना विचारलं, म्हटलं मारू का लाईट रात, तो गेला पळून तिकडे. बघा इकडे लक्ष द्या, भेटतंय का सर? भेटतंय इकडे, भेटतंय कुठे? नाही भेटणार. अशा वेळेस आपण मेणबत्ती जरी अशी लावून ठेवली आणि आपले एखाद दिवशी बर्नर विझून गेलं किंवा बटन ऑन राहून गेलं तरी मशीन कुठल्याही पद्धतीने स्फोट किंवा दुर्घटना होऊ देणार नाही किंवा बर्नरला सुद्धा भडकू देणार नाही. अशा वेळेस मशीन काय काम करतं की जशी फ्लेम विझते 80% गॅस रिड्यूस करून देतं. फक्त आपल्या नाकाला वास येईल, आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपलं बटन कुठेतरी चालू राहून गेलं किंवा बर्नर आपला विझून गेला, एवढाच फक्त मशीन सप्लाय चालू ठेवेल. मी ते फुटलेलं आहे, ते 100% पेटणार आहे, पण ते किती पेटतं तेवढं बघा. जोपर्यंत ही ज्योत अगदी त्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत ते पेटणार नाही. आणि किती पेटलं, जेवढं मी भिजवलं होतं, जेवढं फुगलं होतं तेवढंच पेटलं. एक्स्ट्रा भडका माझ्या बोटांपर्यंत तरी जाळ आला का? नाही आला. आणि ते किती क्विक आणि किती फास्ट वर्किंग करते याचं एक लास्ट उदाहरण म्हणजे आपलं क्लिअर कट कनेक्शन चालू आहे. मी चालू जाळात काय केला, रेग्युलेटर काढून घेतला, इथं डायरेक्ट लाईटर मारतोय. म्हणजे डिव्हाइस पासून पुढे कुठेही मेजर मायनर कसाही लिकेज झाला तर मशीन ऑटोमॅटिक सप्लाय काय करेल, बंद करून दिली. याला लावणं बसवणं तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही अवघड नाही किंवा रोज रोज प्रेस करायची गरज नाही. ज्या दिवशी आपली टाकी संपेल त्या दिवशी फक्त मशीनचं बटन बंद करायचे आहे, असा सेटअप काढून घ्यायचं. याला सुट्ट वेगळं करायची गरज नाही. दुसरी टाकी जोडताना रिंग वरती उचलून अशी टेकवली, रिंग उलटी प्रेस करून बटन ऑन करून घड्याळ दोनदा प्रेस केलं, जोपर्यंत आपली टाकी संपत नाही तोपर्यंत कोणत्याच बटनात चालू बंद करायची गरज नाही. याला बी रोज रोज प्रेस करायची गरज नाही. त्याचं वर्किंग जे ते पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. ज्या दिवशी टाकी संपेल त्याच दिवशी फक्त एवढी प्रोसिजर करायची. असं सुरक्षित करणारा मशीन आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात असायला हवं की नको हा तुमचा प्रश्न आहे. माहिती द्यायचं आमचं काम होतं. 1 मिनिटाची मशीनची माहिती देतो आणि माझी माहिती संपतो. हे जे मशीन बनवलंय सूर्या कंपनीने, त्याची ओळख करून दिली मी की आपण नवीन कनेक्शन घेतल्यावर त्या सूर्या कंपनीची फ्लेम दिली जाते, शेगडी दिली जाते. त्या सूर्या कंपनी पूर्णपणे भारतीय बनावटीचं मशीन आहे, पेटंट रजिस्ट्रेशन आहे कंपनीच्या नावाने, ISO ट्रेडमार्क आहे, UL कंपनीचं रिसर्च सर्टिफिकेशन आहे की मशीन लावल्यानंतर कुठलीही स्फोट दुर्घटना होणार नाही. पण 0.1% ने जर झाली तर याच्यावर 1 करोड ते 15 करोड रुपयाचा कंपनीचा इन्शुरन्स येतो. एवढा मोठा इन्शुरन्स काय की मशीन लावल्यावर कुठलीही स्फोट दुर्घटना होणार नाही, याची 100% कंपनीला गॅरंटी आहे. आज ना उद्या आपल्याला कंपल्सरी होणार आहे. याला प्रत्येक गोष्टीला गॅरंटीसाठी काही देता येईल का? याला प्रत्येक गोष्टीला आपल्याला जशी वॉरंटी असते, याला 5 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी आहे आणि 30 वर्षाची सर्व्हिस गॅरंटी आहे. म्हणजे 30 वर्षात तुमच्याकडून पडलं, फुटलं, तुटलं, ऑपरेट नाही झालं तर मशीनला मशीन तुम्हाला बदलून दिलं जातं. बरोबर. हे आज ना उद्या आपल्याला कंपल्सरी होणार आहे. तेव्हा याची किंमत असणार आहे 4,999 रुपये. पण आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आमचं जे काम चालू आहे, लाईव्ह लोकेशनला कोणाला आवडलं, कोणी बुक केलं, कोणी घेतलं तर त्यांना 50% सबसिडी दिली जाते. म्हणजे 2499 रुपयाला मशीन दिलं जात आहे. घरी येऊन बसून दिलं जाईल, घरच्यांना पण माहिती दिली जाईल. जर तुम्ही इथं सांगितलं की आम्ही ऐकले पण घरच्यांनी माहिती, घरच्यांना पण माहिती देऊन कसं बसवायचं काय ते सांगितलं जाईल. विचारा सर काय प्रश्न होते, कोणाचे काय बाकी? गॅरंटी का तुम्ही म्हटले ना काय देता, याच्यावर गॅरंटी का